अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्यांचे या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निजमातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ती लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्ट सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही, ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझे ने दूर नोहेसी. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताचे जन्नी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाटीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुणी स्वामी सुतांप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती, स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसे. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यासी आज्ञा केली, नगारा वाजावा म्हणून. नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थांसी. पाहुणी स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवय. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लावले भजनास, कीर्तिध्वज उभारेला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत हितयाप्रती मनातील खूण सांगती. ऐकुनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तोंडसेवी उदकान, ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने, सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगीसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरून, हस्ती धरुणी उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना नसाहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामी ऐसे न करावे काही, मी आजन लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जन्नी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनविती समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य, तरी तोप भरून येतार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करून परिगंधन लावती. भोजना ते न उठती, धरणीवर अंग टाकती. कोणा संगे न बोलती, रुदन करती शनोशनी. इतक्या माझी सत्वर
वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजा. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करती आकांता, तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्था ते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण, मग समर्थी जे हे चरण त्यांचे तारण होय कसे. समर्थे बोलले तेसी, उल्लंघले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढून बळेची मंगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बो दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसत सप्तदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.